नटून थटून बसली बया ही बघा या खंडेराया, बानुबया 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 निघाली बघा या खंडेराया. खंडोबाच्या नावाने चांगलं येळकोट टेळकोट, जय मल्हारच्या जयघोषात, भंडारा खोबऱ्याची उधळण आणि वेद मंत्राच्या गजरात पाल तालुका कराड येथील श्री खंडोबा म्हाळसा यांचा शाही विवाह गोरज मुहूर्तावर लाखो भाविकांच्या उपस्थित झालेला आहे. खंडोबा मंदिर तारळी नदीच्या डाव्या तीरावर आहे आणि सुमारे 500 वर्षापूर्वी अंबाबेन शेटी पाथोडे नावाच्या वाणीने बांधले होते. हे मंदिर खंडोबा देवाने त्यांच्या आवडत्या भक्ताला पलई नावाच्या एका दुधाळ दासीला, ज्याच्या सन्मानार्थ गावाचे नाव राजापूरवरून पाल असे बदलण्यात आले. एका पौराणिक दर्शनाचे ठिकाण मानले जाते हे पाल गाव. हॅलो नमस्कार, मराठी तडका विथ प्रियांका, तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे 2 जानेवारी 2026 आणि आज आहे आमच्या कुलदेवतेचे म्हणजेच पालचा खंडोबा आहे त्याची यात्रा. तर आम्ही गेलो होतो, किती छान असं दर्शन झालेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि हे भंडारा आहे ना, ह्याच्यामध्ये जायला खूप मज्जा येते. असं नाही की सगळा अंगाला भंडारा लागतो, आपण असं जातो ना फ्रेश एकदम, पण येताना पूर्ण भंडाऱ्यामध्ये बुडूनच येतो. खूप छान वाटतं. मला माझं आवडतं ठिकाण आहे हे खंडोबाचं मंदिर आणि आम्हाला कुलदैवत पालचा खंडोबा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जेजुरीला मेन मंदिर आहे, पण आमच्यात जे पहिले आहेत परंपरानुसार पालचा खंडोबा म्हणून कुलदैवत मानलं जातं. तर आम्ही इथे नवस वगैरे सगळं करत होतो आणि खूप छान असं दर्शन झालं आहे आणि खूप छान वाटतं. मी येलो कलरची साडी घालून गेलेली, कारण की छान वाटतं. आणि हे पहिले दिवस मला 15 वर्षाच्या आधीचे आठवतात, कारण की आम्ही लग्न झाल्यावर फर्स्ट टाईम नवरा नवरी जे जातात ते इथेच पहिलं गेलो होतो आणि जागरण गोंधळ सगळं घातलं होतं. खूप छान त्या जुन्या आठवणी सगळ्या आल्या नजरेसमोर. तर मस्त असं दर्शन झालं, तुम्ही बघू शकता. मी हसत आहे, कारण की मला ही सगळ्या गोष्टी आवडतात करायला. आणि छान असं मस्त दर्शन. आणि इथे पुढे थोडीशी नदी पण आहे, मग आम्ही नदीवर गेलो. मस्त असं तुम्हाला मी पुढे दाखवेलच. छान असं दर्शन घेतल्यानंतर पुढे एक नदी आहे, तिथे मसोबाचं मंदिर आहे, तर तिथे आम्ही गेलेलो आहे. आणि म्हाळसा, खंडोबा म्हणजे जय मल्हार आणि बानू हे सगळे म्हणजे सगळ्यांचे मंदिरे वेगवेगळे आहेत. म्हणजे जेजुरीला कसं म्हाळसा आणि जय मल्हार वरती आहेत आणि बानूचं मंदिर खाली आहे, तसंच इथे पण बानूचं मंदिर वेगळं होतं आणि जय मल्हार आणि म्हाळसाचं मंदिर वेगळं होतं. ते इथे छान असा प्रसाद वगैरे घेतला आणि पुढे नंतर आपल्याला दर्शन करायचं असतं. आधी मसोबा जे आहेत म्हणजे त्यांचे राखणदार बोलतात ना, तसंच ते आहेत, तर त्यांचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आणि अशी नदी मस्त छान अशी नदी होती.
आणि दर्शन झाल्यानंतर पुढचा प्रवास चालू केला आणि छान असा पाऊस आम्हाला लागलेला आहे आणि असं आमचं छान असं खंडोबाचं दर्शन झालेलं आहे, पालखंडोबा. तर छान असा रील एक बनवला होता, तो इंस्टाग्राममध्ये माझ्या बघायला भेटेल. आणि चला तर व्हिडिओ आवडला असेल काय करायचं, लाईक कमेंट नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं नवीनच चॅनल आहे, प्लीज सपोर्ट करा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट नक्की करू शकता तुम्ही. आणि चला तर मग बाय बाय.